रेकॉर्डिंग स्टार्ट करतो. 22% ने लॉस झालेला आहे. मग 22% हे पर्सेंटेज मध्ये दिलेलं आहे, करेक्ट? 22% लॉस 24. 24. एक मिनिट, सबस्ट्रॅक्शन नीट करा. बाकी मी इथे करतो. 62 मधून किती जाणार आहे? 38 जाणार आहे, करेक्ट? सो एक जर मी कॅरी इथे दिला तर इथे येणार आहे 12 आणि इथे 5 राहणार आहे. 5 मधून 3 गेले राहिले 24. सो 24% ने तुमचा काय आहे? लॉस आहे. 24% जर लॉस असेल, हा पर्सेंटेज मधला लॉस आहे आणि ऍक्च्युअल मध्ये लॉस किती सांगलेला आहे? लॉस बाय 7200. म्हणजे तुम्हाला एक चेन रूल इथे लिहिणार. तुम्ही कसं लिहिणार सर? 24% करस्पॉन्ड्स टू 24% म्हणजेच किती? 7200. 7200. आणि विचारताना काय विचारले? फाइंड टोटल नंबर ऑफ वोट्स. तर टोटल नंबर ऑफ वोट्स किती असतात? 100% असतात. तर 100% मीन्स क्वेश्चन मार्क. किती येईल सांगा बरं आन्सर? लक्षात येते? सो हा जो लॉस्ट बाय 24% आहे, हा लॉस्ट बाय 7200 सांगितलेला आहे. याचा अर्थ असा झाला की 24% म्हणजे 7200, तर 100 म्हणजे किती येईल अशा टाइप मध्ये तुम्ही लिहिणार. ओके. सो 24% corresponds to 7200 because lost by 7200 number of votes. So you simply compare these two values. 24% means 7200. 100% why? Because total number of votes are 100%. 30,000. Correct. Option So C. correct. 24 ones are percentage are cancelled out. 24 ones are 24 threes are 3000 multiplied by 100. So 3000 multiplied by 100 00. So 30,000 हे तुमचा आन्सर येतो. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. म्हणजे मला फक्त एवढंच इथे सांगायचं आहे, जास्त नाही. की कधीही तुम्ही लॉस बाय म्हणत असाल, विन बाय म्हणत असाल, ओके, तर नेहमी तुम्ही त्यांच्या पर्सेंटेजचा काय घ्यायचा? डिफरन्स घ्यायचा. ओके, त्यांच्या पर्सेंटेजचा काय घ्यायचा? डिफरन्स घ्यायचा. सेकंड एक्झाम्पल घ्या. ते लिहा आधी, ज्यांचं झालं नाही त्यांनी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन मी तुमच्या समोर ठेवतो. एक मिनिट. सेकंड सोडवा. सेम तसंच आहे. क्वेश्चन दिसतोय? क्वेश्चन दिसतोय सेकंड? Yes, sir. येस. ट्राय करा. तुम्ही ट्राय करा आता. A candidate secures 40% of votes but is defeated by only other candidate by a majority of 298 votes. Majority, परत एकदा हा जो वर्ड आहे हा तुम्हाला मॅथ्स मध्ये डिफरन्स घ्या असं सांगेल. ठीक आहे. सो त्यांना मिळाले जे काही वोट्स असतील त्या वोट्सचं तुम्ही काय घेणार? डिफरन्स घेणार. त्या वोट्सचं काय घेणार तुम्ही? डिफरन्स घेणार. ट्राय करा. मेजॉरिटी असा वर्ड आहे. मेजॉरिटी म्हणजे डिफरन्स. मेजॉरिटी ऑफ 298. So difference between their number of votes are 298. Okay, so difference is 298. सेम असाच क्वेश्चन आहे. तुम्ही सोडवा. जास्त वेळ नाही लागणार तुम्हाला. इथेही तुम्हाला असा विचार नाही करायचा व्हॅलिड वोट किती आहेत, इनव्हॅलिड किती आहेत. एक एक सांगा. थोडस सेशनला बरं वाटेल तुम्ही बोलत असाल तर. सपोज जर मी टोटल वोट्स जर 100% घेतले
तर विनर जो आहे ए त्याला किती वोट्स पडतील आणि लुझर जो आहे बी त्याला किती वोट्स पडतील पर्सेंटेज मध्ये सांगा. याला 40% आणि याला 60%. बरोबर आहे का? मी काय रॉंग असेल तर सांगा. येस सर. येस सर. आणि दोघांमधला डिफरन्स किती आहे? मेजॉरिटी कितीची आहे? 20%. करेक्ट. सो तुम्ही डायरेक्ट काय म्हणणार, हे तुमची मेजॉरिटी आहे एका कॅन्डिडेटला पडलेली आणि ही ऑलरेडी तुम्हाला ऍक्च्युअल वोट मध्ये दिलेली आहे. सो 20% म्हणजे किती असेल? 20% म्हणजे किती असेल? 298 votes. करेक्ट, 298 वोट्स. तर विचारताना टोटल नंबर विचारलेला आहे. सो टोटल नंबर तुम्ही 100 घेणार. 100% मीन्स क्वेश्चन मार्क. बघा किती येईल? सर लास्ट ऑप्शन. हा लास्ट ऑप्शन. स्ट्रेट डिवाइड करणार, नेहमी लक्षात घ्या. स्ट्रेट डिवाइड करायचं. 25 वन जा 25 5 जा. स्ट्रेट डिवाइड, स्ट्रेट डिवाइड, स्ट्रेट डिवाइड म्हणजे अलॉंग साइड तुम्ही डिवाइड करायचं आणि डायगोनली मल्टिप्लाय करायचं. डायगोनली म्हणजे असं क्रॉस मल्टिप्लाय करायचं. ओके. सो 298 5 जा तुमचं लास्ट ऑप्शन येऊन जाईल. हे वरचं कसं येते बघा. 2 5 जा 1000. ओके. 9 5 जा किती येऊन जाईल? 45. आणि नेक्स्ट तुमच्याकडे येऊन जाईल 8 5 जा 40. सगळ्यांची तुम्ही ऍडिशन केली तर 1490 हे तुमचा आन्सर येऊन जाईल. नेक्स्ट घेऊन घ्या आधी आन्सर. थर्ड क्वेश्चन मी तुमच्या समोर ठेवतो. तसंच आहे क्वेश्चन, तसंच आहे. आणि थोडेसे मी सोपे सोपे एक्झाम्पल आहेत हे, जास्त तुम्हाला अवघड देईना. कारण एकदा का तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला की आपण सगळे इंजिनियर्स आहोत, आपल्याला बाकी वेळ लागत नाही. फक्त अवेअर होणं गरजेचे आहे प्रत्येक गोष्टीसोबत. सोल्युशन आपल्याला जमतं परत. चला लिहा, सोडवा. %60 votes and elected by majority of म्हणलेलं आहे. ओके. सो वर्डिंग कडे लक्ष द्या. 60% एकाला पडलेत आणि इलेक्टेड बाय मेजॉरिटी ऑफ म्हणजे ज्याला पडलेत त्याला जास्त 14,000 जास्त वोट पडलेले. आता इथे विनरला पडलेत 60% का लुझरला पडलेत? विनर. करेक्ट. लुझर. नाही, विनरला. अ कॅन्डिडेट गेटिंग 60% ऑफ वोट्स कॉल्ड इज इलेक्टेड बाय म्हणलेलं आहे. ओके. बरोबर आहे ना? विनरला पडले. सो विनर कडे 60% वोट्स आहेत, लुझर कडे सर ऑप्शन 40%. ए. करेक्ट. आणि 20% याला मेजॉरिटी आहे. 20% याला मेजॉरिटी आहे. आणि हेच 20% म्हणजे 14,000 वोट्स. 20% मीन्स 14,000. 100. आणि इथे तुम्हाला विचारताना नंबर ऑफ वोट्स कॉल्ड बाय विनिंग कॅन्डिडेट म्हणलेलं आहे. विनिंग कॅन्डिडेट म्हणल्यानंतर इथे 100% लिहिणार का 60% लिहिणार? 20% सर 60%. 60%. हा 60%, कारण विनिंग कॅन्डिडेटचे वोट काढायचे. 60% मीन्स क्वेश्चन मार्क असं करणार. सो अलॉंग साइड डिवाइड 23 जा आणि क्रॉस मल्टिप्लाय 42,000 वोट्स त्याला पडलेले आहेत. म्हणजे ऍक्च्युली किती वोट्स आहेत ते बघा. ठीक आहे. सो असा सर एक टोटल 17,000. टोटल 17,000. सो असा एक पॅटर्न असतो. त्या पॅटर्न नुसार तुम्ही एक्झाम्पल सोडवायचे. आता मी थोडासा वेगळा एक्झाम्पल तुम्हाला देतो, ते तुम्ही सोडवा. ठीक आहे. असे क्वेश्चन एमपीएससी युपीएससी ला पण आलेले ऍज इट इज आलेले. इथे तर वरील लिहिलेलंच आहे बघा. एसएससी इथे लिहिले बघा. एसएससी ला सर बॅक क्वेश्चनचा आन्सर 42,000 येते ना? हा 42,000 आन्सर येते, कारण विनिंग कॅन्डिडेटला पाहिजे. मी एक मिनिट इथं हे करतो, दाखवतो.
42,000 येत आहे. 43 दिली का 42,000 बरोबर आहे. 42,000 फॉर लास्ट चान्स. बघून घ्या एकदा. क्वेश्चन थर्ड सोडवलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन समोर ठेवतो. आता पुढचा जो आहे तो थोडासा वेगळा आहे. इथे तुम्हाला 10 वोटर्स आहेत जे ऍक्च्युअली त्यांनी वोट टाकलेले नाहीत, काही जणांनी वोट टाकलेला आहे, अशा टाइप मध्ये क्वेश्चन आहे. ठीक, थोडस एक्सटेंड सोडवा. क्वेश्चन परफेक्ट दिसतोय का? येस सर. येस. साऊंड माझा लहान येत असेल तर सांगा. नीट सोडवा आता. ट्राय करा. थोडं अवघड दिलं हे थोडं अजून नंतर द्यायला पाहिजे होता, पण असू द्या. ट्राय करा एकदा, जमेल तुम्हाला. मीडियम लेवल क्वेश्चन. आन्सर डील केले बघ. आपण आपल्या मित्रांनी सोडूयात, फक्त तुम्हाला एक मिनिट. तुम्ही कसं करता त्यासाठी हे ठेवतो आपण. हे त्याचा आन्सर केले त्यांनी. ओके, तुम्ही ट्राय करा एकदा बघून. तुम्हाला कुठे प्रॉब्लेम येत असेल तर मला विचारा. आपण आपल्या वेळेने जाऊयात. टोटल लिस्ट मध्ये एक्स वोट घेतले. वोट्स गॉट बाय विनर किती आहेत? 47%. The winner was supported by 47% of all the voters. म्हणजे 47% of all the voters in the list. हे इथं क्लिअर मेन्शन केलेलं आहे. भले 10% वोटरने वोट टाकलेले नाहीयेत, तरी 47% of all voters in the list म्हणलेलं आहे. He got 308 votes more than his opponent. आपण जे करतो हे इथे एक्सप्रेशन नुसार केलेलं आहे, आपण असं डायरेक्ट सोडवणार. आन्सर बघा 6200 येते का सगळ्याच? ओके. टोटल वोट्स किती असतात बघा इथे. सगळ्यांनी आपण नेहमी घेतो 100, बरोबर आहे. पण आता इथे काही पर्टिक्युलर वोट मेन्शन केले की बाबा 60 वोटर्स कास्ट देअर बॅलेट पेपर्स ब्लँक म्हणलेलं आहे. त्याच्यामुळे इथे मला 100 घेता येत नाही. त्याच्यामुळे मी काय घेणार, टोटल वोट्स आता मी एक्स घेणार. ओके, टोटल वोट्स माझ्याकडे किती आहेत? एक्स आहेत. या एक्स पैकी दोन पार्ट्स पडलेत. पहिला पार्ट कोणता बघा, 10% जे वोटर आहेत, 10% वोटर्सने वोटच कास्ट केले नाहीत. इथे लिहितो मी, डिड नॉट कास्ट वोट.
टाकलेलेच नाहीत. म्हणजे ऍक्च्युली इलेक्शन किती पर्सेंटेज होईल सांगा, किती पर्सेंटेज वरती तुमची 90. इलेक्शन होईल? 90%. 90%. हो तर हे नाही. समजा 90% वरती होऊन जाईल. हे फक्त समजायचं म्हणून मी लिहितोय. बट ऍक्च्युली हा जो 90% पार्ट आहे तो खालील उरलेला जिथे जर मी असं डिस्ट्रीब्यूट केलं तर तो 100% होत असतो. हे कुठेतरी मेन्शन करा. नाही काय ज्यांना कसं वाटतं ते जरा सांगतो ऐका. एक मी सिले मिस्टेक इथं करतो. समजा म्हणतोय बरं का, समजा ह्याला जर 40% वोट पडले तर या सेकंड पर्सनला खूप मुलं काय लिहितात 50% लिहितात, कारण दोघांची ऍडिशन 90 असते म्हणून. तसं नाही. हा जो वोट असतो, हा जो ग्रुप असतो हा ऑलवेज या दोघांसाठी 100% असतो. त्याच्यामुळे हे लिहिताना 40 नंतर हे असं इथं 60 लाईन्स. म्हणजे कसं वाचतो आपण 40% ऑफ 90% असं वाचत असतो आपण. 40% ऑफ 90% ऑफ एक्स असं करणार आपण. ओके. आणि समजा दुसऱ्या पर्सनला किती वोट पडले तर तुम्ही कसं करणार 60% ऑफ 90% ऑफ एक्स. ओके. सो अशा टाइप मध्ये आपण लिहित असतो. नंतर त्यांनी काय सांगितले 90% वोट झालेले आहेत, पण खाली तुम्हाला त्यांनी थोडस कन्फ्युज केलंय. मग खूप मुलं जे क्वेश्चन वाचत नसतील तर ते कसं करतात त्यांना सांगतो. देर आर ओनली 2 कॅन्डिडेट. ओके. म्हणजे हे जे 90% वोट आहेत हे व्हॅलिड वोट्स आहेत, म्हणजे हे कास्टेड वोट आहेत, हे कास्ट केलेले वोट आहेत आणि यांच्यावरतीच तुमचं इलेक्शन केलं जाईल. आणि हे 2 कॅन्डिडेटला पडलेले वोट्स आहेत. पहिला वोट काय सांगितलेलं त्यांनी, द विनर वॉज सपोर्टेड बाय 47%. एवढंच वाचतात आणि लगेच लिहिते तिथं 47%. आणि याच्याकडे लिहितात 53%. असं लिहितात आणि म्हणतात की आपला आन्सर बरोबर येतंय. नंतर ह्या दोघांचा डिफरन्स काढतात. या दोघांचा डिफरन्स किती येतो 308. आणि मग कसं लिहायचं असतं तेही सांगतो तुम्हाला. या दोघांचा डिफरन्स पर्सेंटेज मध्ये लिहितो आम्ही 6% आहे. मग हे कसं लिहितात बघा, हा डिफरन्स या दोघांचाच आहे. मग असं लिहायचं 6% ऑफ कोणाचे 6% ऑफ 90%, 90% ऑफ कोणाचे 90% ऑफ एक्स. आणि हेच किती असतं 6% हा डिफरन्स आहे. त्याच्यामुळे 308 लिहितात आणि आन्सर काढतात. आणि बाय चान्स इथं ऑप्शन असतं. पण असं नाही तुम्हाला सांगितलंय. इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे की 47% वोट पडले ते विनरला पडले, पण 47% ऑफ ऑल वोटर्स इन द लिस्ट म्हणलेलं आहे. म्हणजे सगळ्या लिस्टमध्ये जेवढे वोटर्स आहेत त्याचे 47%. त्यामुळे इथं तुम्ही 47% ऑफ 90% असं लिहू शकत नाही. म्हणजे हा पॅटर्न काय होतो इथं फॉल होतो. हा पॅटर्न इथं काय होतो फॉल होतो. मग तुम्हाला कसं लिहायला सांगितलं याच्यानुसारच लिहायचे, याच्यानुसारच लिहायचं. हे थोडंसं रॉंग होतं. हे कुठे युज होतं तेही तुम्हाला सांगतो. कारण 47% हे रिमेनिंग पैकी नाहीये. 10% टाकलेले नाहीत त्याचे नाही, सगळ्या वोटरचे 47% आहेत. त्याच्यामुळे लगेच तुम्ही काय करायचे, टोटल वोट्स किती आहेत एक्स, त्यांनी जे सांगितलेलं आहे एक्स, त्या एक्स पैकी 10% वोट काय आहेत टाकले गेलेले नाही आहेत. त्याच्यामुळे ते मायनस करायचे. 10% ऑफ एक्स मायनस करायचे. ओके. नंतर काही वोट्स जे आहेत 60 वोट्स जे आहेत ते ब्लँक आहेत. याचा अर्थ -60 तुम्हाला करावे लागतील. ओके. आणि नेक्स्ट मायनस विनर वोटला किती पडलेले आहेत, विनरला किती पडलेले आहेत 47% पडलेले आहेत. 47 ऑफ एक्स इंटू 100, कारण 47% ऑफ ऑल वोटर्स म्हणलेले आहेत. सो ऑल वोटर्स तुमच्याकडे एक्स आहेत. 47 ऑफ एक्स एवढे वोट्स जर मी एवढा ग्रुप जर मायनस केला तर तुम्हाला काय मिळून जाईल, वोटर्स किंवा वोट्स गॉड्स बाय, इथे लिहितो मी वोट्स गॉड बाय द लुजर. लुजरला पडलेले वोट आहेत. मग हे थोडंसं सोडवणार तुम्ही, हे सोडवणार. हे कसं सोडवायचं इथेच मी तुम्हाला सांगतो. या ह्याच्यामध्येच तुम्हाला सांगतो. हे बेस सेम केला मी. इथे 10 लिहिला, 10 लिहून वरती पण 10 ने मल्टिप्लाय केलं. 90x मधून 47x गेले अपॉन 100 सेम बेसमुळे. सो 43x 100 मायनस 60 एवढे जे वोट्स पडलेले आहेत ते लुजर साठी पडलेले आहेत आणि एवढे वोट पडले ते विनरचे आहेत. आणि या दोघांचा डिफरन्स मी जर घेतला विनर मायनस लुजर, तर तो जो डिफरन्स आहे तो आहे 308. विनरला किती पडलेत मार्क 47x बाय 100. लुजरला किती पडलेत जे आताच तुम्ही काढलेलं आहे 43x बाय 100 मायनस 60. आणि या दोघांचा डिफरन्स किती आहे 308. ते मायनस मुळे हा प्लस होतो, हा ब्रॅकेट मध्ये असल्यामुळे हा प्लस होतो. आणि हे सॉल्व्ह कराल एक्स ची व्हॅल्यू तुमच्याकडे किती येते 60 to 100. सो सिली मिस्टेक या क्वेश्चन मध्ये मुलं करू शकले असते कुठलं, तर ते असं चेन ट्री वापरतात आणि 90% चे 43 इकडे देतात, 53 इकडे देतात आणि सोडवून या दोघांचा डिफरन्स 6% म्हणजेच किती लिहितात
308 आणि तिथे तुमचं ते रॉंग होतं. लक्षात येतं. सो इथे तसं नाही सांगितलं. 47% ऑफ ऑल वोटर्स म्हटल्यामुळे असं लिहावं लागेल तुम्हाला. 47% ऑफ ऑल वोटर्स, 60 मार्क पडलेले नाहीयेत, एवढे वोट्स कास्ट केलेले नाहीयेत, एवढे सगळे वोट एक्स मधून मायनस केले, तर हे सगळे वोट्स लुजरला पडतील. आणि हे थोडं सिम्प्लिफाय केलं मी. सिम्प्लिफाय केल्यानंतर विनर आणि लुजर या दोघांचा डिफरन्स घेतला 308 आणि मग तुम्हाला मिळतील नंबर ऑफ वोट्स. किती असतील ते 6200. 6200. सो असेही क्वेश्चन तुम्हाला कधी कधी एक्झाम मध्ये येऊ शकतात. लक्षात घ्या. हे कुठेतरी लिहा तुमच्या याच्यामध्ये. टोटल वोट्स घेतले मी एक्स. मी परत एकदा सांगतोय, भले बोर होऊ द्या. त्याच्यानंतर वोट्स फॉर विनर किती आहेत? 47 एक्स बाय 100 डायरेक्ट सांगितलेलं आहे त्यांनी. मग माझ्याकडे आता वोट्स बाय द लुजर पाहिजे. पण लुजरचे वोट काढण्यासाठी मला काय करावं लागतील? विनरचे वोट्स, न टाकलेले वोट्स आणि ब्लँक असलेले वोट्स मायनस करायचे. मायनस केल्यानंतर हे सिम्प्लिफाय झालं. ही व्हॅल्यू झाली लुजरची, ही व्हॅल्यू आहे विनरची, आणि दोघांचा डिफरन्स घेतल्यानंतर जो डिफरन्स आहे तो 308 आहे. आणि सॉल्व्ह करा, तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू मिळून जाईल. सो कधी कधी तुम्हाला शॉर्टकट युजफुल होत नाही, थोडंसं लेंदी वेने पण जावं लागेल. ठीक आहे. नेक्स्ट घ्या. आता पुढचा सेम असा देतोय जिथे तुम्हाला असं डायरेक्ट सांगितलेलं नसेल. ओके, आता हा सोडवा. क्वेश्चन नंबर 6. थोडस रिप्ले करा. क्वेश्चन दिसतोय का आता? बघा डायरेक्ट सोडवता येतं का? क्वेश्चन दिसतो का? येस सर. येस. ट्राय करा आता सगळ्यांनी. ओके. सोडवा तुम्ही. सोडून मला चॅटबॉक्स मध्ये आन्सर द्या प्लीज. थोडंसं हॉनेस्टली सोडवा, सिरियसली सोडवा. या सब्जेक्टला वेळ द्या. तुम्हाला पुढे जास्त मेहनत नाही लागणार. बघेल तिथे तुमच्या जंक असेल. लक्षात घ्या. त्याच्यामुळं हा याला थोडं सिरियसली घ्या. तुमच्या सब्जेक्ट मध्ये नाही हा सब्जेक्ट, ना तुम्हाला इंटरनल मार्क देणार आहे, ना तुम्हाला काही देणार नाही, पण जॉब मात्र हा सब्जेक्ट देईल तुम्हाला. लक्षात घ्या. सिरियसली सोडवा आहे.
ओके, किती आला आन्सर? हो उमेश. हे आता मला थोडस कोणीतरी एक रिप्लाय द्या, जरा लक्ष द्या. टोटल ओट्स तुम्ही आता 100 घेणार, कारण इथे जवळपास जे इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती पर्सेंटेज मध्ये एक्स घेतलं तरी चालेल. कसंही घ्या, मी एक्स घेतो. ओके, याच्यापैकी नंतर त्यांनी दोन ओट्स सांगितले, दोन पार्ट सांगितले. पहिला पार्ट कोणता आहे मला सांगा, कोणी एक थोडस रिप्लाय करा. 75% कास्ट देअर वोट्स, याचा अर्थ काय? 25% लोकांनी वोट टाकले का? थोडं रिप्लाय करा. येस सर. हा, मग तुम्ही इथे काय करणार? 25% वोट्स कास्ट केलेले नाहीत. मी इथे लिहितो डिड नॉट कास्ट. डिड नॉट कास्ट. इथे 75% काय आहेत? कास्टेड आहेत. इथे कास्ट केलेले आहेत वोट. म्हणजे जी काही इलेक्शन आहे ती 75% वरती होईल. 25% हा ग्रुप बाजूलाच राहिला होता. त्याच्यानंतर हे जे 75% वोट्स आहेत, या 75% वोट्सचे पण काय झाले की काही जण काय असतील, थोडेसे इनव्हॅलिड वोट्स आहेत. आउट ऑफ विच 2% वोट्स आर डिक्लेअर्ड इनव्हॅलिड. मग मला सांगा 75% चे 2% काय आहेत? इनव्हॅलिड आहेत. त्याच्यामुळे इथे लिहिताना तुम्ही 2% लिहिणार. इथे किती लिहिणार? तर इथे काही मुलं काय लिहितात? 73 लिहितात. 73 लिहायचं का 98 लिहायचं? तुम्हीच मला सांगा. 98. करेक्ट, 98. ओके, सो 2% काय आहेत? इनव्हॅलिड वोट्स आहेत. आणि 98% वोट्स काय आहेत? व्हॅलिड वोट्स आहेत. 98% ऑफ विच ग्रुप? 98% ऑफ 75%. ओके, त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं? अ कॅन्डिडेट गॉट 9261 वोट्स विच वेअर 75% ऑफ द व्हॅलिड वोट्स. याचा अर्थ इथेच दिले बघा, 75% ऑफ व्हॅलिड वोट्स. 75% ऑफ व्हॅलिड किती आहेत? 98% व्हॅलिड आहेत. आणि याचे परत दोन ग्रुप पडलेले आहेत. जे काही 98% व्हॅलिड ग्रुप आहेत त्याचे दोन ग्रुप पडलेत. पहिला ग्रुप किती आहे? तर त्यापैकी एक ए या ग्रुपला पडलेला आहे आणि दुसरा आहे ते बी या कॅन्डिडेटला पडलेला आहे. सो ए आणि बी असे परत दोन कॅन्डिडेट आहेत. म्हणजे कॅन्डिडेट बघा लास्टच्या लाईनला आले आणि या कॅन्डिडेटला 75% वोट पडलेले आहेत. बघा इथे कॅन्डिडेट गॉट 9261 वोट्स विच वेअर 75% ऑफ द व्हॅलिड वोट्स. म्हणजे हा काही डिफरन्स नाही, आता हा डायरेक्ट काय आहे? 75% आहे. समजते का मी काय म्हणतो? समजते का? थोडं समजत असेल तरी करा. येस सर. 75% याला पडलेत आणि याला 25% पडलेले. आणि आता इथे डिफरन्स नाही घ्यायला सांगितलं. काय मुलं काय करतात? डिफरन्स घेतात. डिफरन्स नाही सांगितलं, डायरेक्ट ते म्हणतात कॅन्डिडेट गॉट 9261 वोट्स. सो याचा अर्थ काय? 75% वोट जे पडले तो विनर आहे. आणि 75% कोणाचे आहेत? 75% 98% चे आहेत. 98% कोणाचे आहेत? 75% चे आहेत. 75% कोणाचे आहेत? एक्स चे आहेत. म्हणजे इथे एक चेन तयार होईल. 75% ऑफ 98% ऑफ 75% ऑफ एक्स. आणि हेच वोट्स किती आहेत? 9261 आहेत. मग हे तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल आणि सॉल्व्ह केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला काय मिळून जाईल? इलेक्शन टोटल नंबर ऑफ वोट्स एनरोल्ड. म्हणजे तुम्हाला हे पण त्याच्यामध्ये परत इन्क्लूड केले जातील, लक्षात घ्यायचं. सो एक्स ची व्हॅल्यू डायरेक्ट मिळून जाईल. किती येईल? काढा बरं एक्स ची व्हॅल्यू. 75% कसं लिहिणार? 75/100, 98/100, 75/100. आणि इथं फक्त एक्स आहे, लक्षात घ्या. फक्त एक्स लिहायचा. एक्स इज इक्वल टू 9261. चला सॉल्व्ह करा बरं. किती जण सॉल्व्ह करतात बघा. बरं, नेक्स्ट जे सेशन आहे इथून पुढे तुमचं थोडेसे वेदिक मी घ्यायचा प्रयत्न करेन. स्टार्टिंगलाच मी वेदिक घेत नाही कारण तुम्ही लक्ष देत नाही आणि आपण एक्सटर्नल ट्रेनर ठेवत असतो नंतर. सो एक्सटर्नल ट्रेनरला तुम्ही जास्त सेशन अटेंड करावं हा उद्देश असल्यामुळे तिथे 3 ते 4 तासाचं वेदिक मॅथमॅटिक्स जर त्या वर्षी शिकवलं जातं. त्याच्यामुळे हा पार्ट मी सहसा एक्सक्लूड करतो मी शिकवण्यापासून. तरीही आपण घेऊयात आणि ऑनलाईन झाल्यामुळे थोडस प्रॉब्लेम झालेला आहे. चला हे सोडवा बरं. हे थोडं सिम्प्लिफाय करा. 75 3 25 3 25 4 25 3 25 4. सो x इज इक्वल टू 9261 इंटू 4/3 इंटू 4/3 इंटू 100/98. चला सॉल्व्ह करून मला आन्सर सांगा किती येतो x ची व्हॅल्यू.
हे इकडे ट्रान्सपोज केलं, हे सगळ्या गोष्टी इकडे ट्रान्सपोज केल्या. समजलं कसं केलं हे? सो अशा टाइप मध्ये तुम्ही कधी कधी व्हॅलिड, इनव्हॅलिड, कास्टेड, नॉट कास्टेड नुसार तुम्ही एक्झाम्पल सोडवायचे. किती येतं बॉईज? नाईन ने डिवाइड करायचे. 9 1 जा 9. ऑप्शन ए. ऑप्शन ए करेक्ट. 9 1 जा 9, 9 1 जा 9. 2 ला डिवाइड होत नाही, इथे 0 घ्यायचा. 2 ला डिवाइड होत नाही, 0 घ्यायचा. त्याच्यानंतर 9 2 जा 18, 9 2 जा 18 उरले 8, 9 9 जा 81, 9 9 जा 81. सो 1029 परत 4 ने डिवाइड करतो किंवा 2 ने, तुमची इच्छा. आणि त्याच्यानुसार आन्सर किती येतं बघा. 1029 इंटू 16/98. हे सॉल्व करा. मुलं सॉल्व करा, तुम्ही सॉल्व करा. सर ऍक्च्युली माझा आन्सर 16,838 आलाय. ओके. तुम्ही सॉल्व करा. 129 इंटू 16/98. आणि इथं 100 राहिलेले अजून. सपोज जर मी याला 6800. हा किती होऊन जाईल? 68. फर्स्ट ऑप्शन. ऑप्शन ए. फर्स्ट ऑप्शन. समज अप्रॉक्सिमेशन जर केलं, सपोज मी याला जर 100 घेतलं, हे जवळजवळ ऑप्शन आहेत थोडेसे, त्याच्यामुळे जास्त डिफरन्स नाहीये. तरी पण याला 100 घेतला, 100 कॅन्सल झालं. आणि याला 29 ऐवजी समजा मी 30 घेतलं, तर लवकर आन्सर काढता येते का बघा. 0 ला 0, 16 3 जा 48, कॅरी 1 4 आलं, 604 आणि 16 1 जा 16. ओके, म्हणजे जवळपास ह्याच्यापेक्षा जास्त आन्सर आहे, याच्यापेक्षा पण जास्त आन्सर आहे. म्हणजे हे दोन ऑप्शन तर निघून जातात, म्हणजे सी ऑप्शन तर येणार नाही. म्हणजे जवळपास कुठला ऑप्शन येऊन जाईल? ए ऑप्शन येऊन जाईल. हे ऑप्शन तुमचं येऊन जाईल. ओके, मी नेक्स्ट सेशन आलेलं तुम्हाला वेदिक डिव्हिजन शिकवतो. वेदिक डिव्हिजन त्यासाठी तुम्ही बुक कुठलं वापरायचं आपल्या कॉलेजमध्ये आहे का नाही, पण सहसा यम टायरा बुक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वेदिक्स प्लस शॉर्टकट भरपूर भेटतील. ठीक आहे, सो कुठेतरी लिहून घ्या. हे यम टायरा बुक तुम्ही जर घेत असाल तर तुम्ही पुढे जाऊन बँक्स एक्झाम देत असाल, SSC एक्झाम देत असाल, रेल्वेज एक्झाम देत असाल, किंवा तुमच्या रिलेटेड कोणतेही ऍप्टिट्यूड एक्झाम देत असाल, भले PSCचे असतील, गेटचे असतील, तर सगळीकडे हे बुक खूप बेस्ट आहे यम टायरा. आणि सगळे शॉर्टकट आहेत. सो ज्यांनी वर्षभर 2 वर्ष अभ्यास करतात, मुलं पाठ करतात काय काय वेळेला शॉर्टकट प्लस अनालिटिकल दोन्ही आन्सर तिथं आहे. ज्यांना गरज असते की नाही मला जरा वेळेत करायचा, भले मी थोडी मेहनत घेतो, मी थोडा वेळ देतो आणि पाठ करून शॉर्टकट लक्षात ठेवतो, किंवा थोडं लॉजिक लावून माझे मी अभ्यास करून शॉर्टकट लक्षात ठेवतो, सो अशा मुलांनी यम टायराचं बुक घ्या. डायरेक्ट म्हणायचं क्वांटचं यम टायराचं बुक घ्या. जवळपास 480 ते 680 दरम्यान असेल. नवीन मॉडेल घ्या, जुनं मॉडेल नका घेऊ. नवीन मध्ये खूप साऱ्या गोष्टी ऍड केलेल्या आहेत, न्यू एडिशन यम टायरा. ठीक आहे, एक लास्ट एक्झाम्पल तुम्ही सोडवा, अदरवाइज किती वेळ राहिले बघा. बस करूयात. सो तुम्ही ही जी साईट आहे या साईट बघा, करिअर आयकॉन्स. करिअर आयकॉन्स मध्ये तुम्हाला भरपूर चांगले क्वेश्चन भेटतात विथ सोल्युशन आहेत. टॉपिक वाईज, टाईप वाईज सगळे एक्झाम्पल तुम्हाला भेटतील. इवन इंग्लिश पण आहे, वर्बल, नॉन वर्बल, ऍप्टिट्यूड, कम्प्युटर, इंग्लिश, GK एक्झाम नुसार पण आहे. सो करिअर आयकॉन्स बघा, बेस्ट आहे.
ठीक आहे, लेफ्ट होऊयात. थँक्यू. सर क्लासरूमचं कोड शेअर करतात का तुम्ही? काय म्हणलं? क्लासरूमचं कोड. क्लासरूमचा कोड म्हणजे हे जे टीचमेंट रेकॉर्डेड हा येस सर. डायरेक्ट रेकॉर्डेड आहे, डायरेक्ट आहेत रेकॉर्डेड व्हिडिओज. हे तुम्हाला झालेले आहेत. जर तुम्हाला ऍड व्हायचं असेल तर मी तुम्हाला नवीन लिंक द्यावी लागते. म्हणजे आता समजा बीईची लिंक द्यावी लागेल. बीईचे सेशन भरपूर झालेले आहेत. पण परत तुम्ही काय करता माहिती आहे का, कारण सेशन आपले रेग्युलर असतात. तुम्ही सेशनला बसत नाही, परत खूप सेशनला बसत नाहीत आणि परत नाही सर, म्हणजे आम्ही आता डीएससी आहे ना, तर प्रिव्हियस काही लेक्चर्स ते आहे ते डायरेक्ट तुम्हाला आपल्याच ह्याच्यावरती भेटेल. आता तुम्ही रेकॉर्डिंग सेशनला जा, त्या रेकॉर्डिंग सेशनला तुम्ही लास्टचे सगळे रेकॉर्डिंग तुम्हाला भेटतील. आता तुम्ही क्लासरूमला डायरेक्ट ओपन केलं एससी इलेक्ट्रिकल क्लासरूम, तर रेकॉर्डिंग नोट्स असं तिथे ऑप्शन असतील. रेकॉर्डिंगला जाऊन तुम्हाला प्रिव्हियस सेशन दिसतील सगळे. सर तेच म्हणतोय मी, मला क्लासरूमचं पासवर्ड भेटेल का म्हणतोय. पासवर्डची गरज नाही, फक्त एनरोल होणं गरजेचं आहे. पासवर्डची गरज नाही. पासवर्ड मागते का तिथे? नाही, पासवर्ड नसेल मागे. एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. एक मिनिट. सर रेकॉर्डेड व्हिडिओ डायरेक्ट ऍप मध्ये भेटतात. हा, डायरेक्ट ऍप मध्ये भेटतात रेकॉर्डिंग. तुम्ही ऍप डाउनलोड करा. हे बघा इथं असं असतं लेफ्ट साईडला एससी इलेक्ट्रिकलला क्लिक केलं की समरी स्टुडंट्स रेकॉर्डिंग असे येते बघा. हे रेकॉर्डिंग व्हिडिओ तुमचे जेवढे सेशन झाले, किती झाले बघा, 1 2 3 4 5 समथिंग 4-5 सेशन झाले फक्त. आणि जास्त करून टॉपिक जे तुमचा आहे तो पहिला LCMS चे काही बेसिक्स आणि डायरेक्ट पर्सेंटेज स्टार्ट केलं. पर्सेंटेज स्टार्ट संपल्यानंतर ऍव्हरेज संपल्यानंतर रेशो प्रपोर्शन, असे 4 टॉपिक आपण फक्त एसी मध्ये घ्यायचे. बघा एकदा, नंतर ज्याला दिसत नाही त्यांनी मला सांगा, मी हे करतो. बस करूया. ऍप डाउनलोड करा फक्त.